ग्रामपंचायतचं सरपंच पद सर्वसाधारण राखीव होतं. त्यासाठी श्रीमती ज्योती प्रभात भोईर यांचा एकमेव अर्ज आलेला आहे आणि अध्यक्षाधिकारी ज्योती प्रभात भोईर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले आहे. गावकऱ्यांनी मला संधी दिली, त्या संधीचा मी सोनं करीन आणि माझ्या सगळ्या कमिटीला घेऊन मी सगळ्या गावाचा म्हणून आजचा हा आनंद सोहळा साजरी होत आहे. गोळेगावाच्या इतिहासात प्रथमच भोईर कंपनीचा सरपंच पहिलं 5 वर्ष राहिला. त्या सौ ज्योती प्रभात भोईर यांचे नाव स्मरणात राहील. अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून राजकारण काही होऊ शकतं हे आजच्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. गावाच्या विकासासाठी राजकारण केलं नाही पाहिजे. कपिल पाटील हे देशाचे मंत्री आहेत. त्यांच्याकडून असे काम करून घ्या की गोळेगावाच्या इतिहासात ते स्मरणात राहील, तरच तुमच्या बॉडीचे नाव काढतील. की गोळेगावातील लोक हे चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकतात ही आजची उपस्थिती त्याच्यावरून जाणवते. 50 वर्षात पंचायत समिती सदस्य गोळेगावाला झाला नाहीये. पण मुख्य 2च पक्ष आहेत, बीजेपी आणि शिवसेना. जर सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे आणि कपिल पाटील यांच्याकडे जर गेले तर ते नाही बोलणार नाही आणि गोळेगावाला एक कमीत कमी 50 समितीचं सीट दिलं तर 2 कॅन्डिडेट गावातून राहतील आणि कोणीही आला तरी पंचायत समितीमध्ये एक सदस्य आपल्या गोळेगावाचा राहील आणि 50 वर्षाचा इतिहास संपुष्टात होईल. जे सन्माननीय सदस्य सरपंच उपसरपंच ज्यांची निवड झाली त्यांचं मी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य म्हणून मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. आजच्या या गोवा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ज्योती प्रभात भोईर. ज्योती आणि प्रभात दोन्ही नावांमध्ये जे ज्योत आणि प्रभात म्हणजे आता गोव्या गावात विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी आजच्या दिवशी एक शब्द देतो तुम्हाला, तर यापुढे जी गावात जी कामं राहिलेली असतील ती ज्योती आणि प्रभात या जोडीची आणि त्याच्यासोबत जे सन्मान्य सदस्य व ग्रामस्थ असतील प्रत्येकाने आपल्या गावासाठी मनापासून प्रयत्न करून जी विकासाची कामं आपल्या गावात पेंडिंग असतील ती गिरीश म्हात्रे असतील, आपले सर्व सन्मान्य वरिष्ठ असतील, त्यांना सर्वांना सोबत घेऊन पूर्ण करावं. आपल्या गावात कशी शांतता कसं प्रेम नांदेल यासाठी दोन्ही लोकांनी त्यांच्या सहकार्याने मनापासून प्रयत्न करून मला तिथे बोलवलं. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं गावकऱ्यांचं व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांना मनापासून मी आभार व्यक्त करतो. तो माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा विचार माझ्या डोक्यामध्ये आहे म्हणून तुम्ही काही चिंता करू नका. नाहीतर एखाद्या प्राध्यापकाच्या शिक्षकाच्या हातात माईक गेला तर तासभर ठेवायची नावच नसतं. परंतु मी महत्त्वाच्या व्यक्तींना वेळेचे महत्त्व आहे जाणून माननीय देवीजी पाटील त्यांना पुढील कार्यक्रमाला जायचं आहे मला सूचना मिळाली आहे. अधिक न बोलता या ठिकाणी एकच मी उदाहरण देणार आहे की एका महिलेचा सन्मान कशा प्रकारे होतो आणि केला जातो. एक उदाहरण आहे. आम्ही नेहमी आमच्या हातामध्ये माईक असतो कुस्तीच्या वेळेला आणि एक कुस्तीचं उदाहरण देणार आहे की काशी विश्वेश्वर बनारस या ठिकाणी असा एक पैलवान होता प्रथमेश यादव. त्याचं नाव होतं. ही गोष्ट आहे 100 वर्षापूर्वीची आणि तो पैलवान एवढा अजिंक्य होता का ज्याच्याबरोबर हात घालायचा त्याला तो हरवायचा आणि जिंकायचा. परंतु त्याचा विशेष असं होता की तो वाराणसी परिसर सोडून कुठे जात नव्हता लढण्यासाठी. तर हरियाणामध्ये एक परमवीर सिंग म्हणून नावाचा त्यावेळेला एक पैलवान होता. त्यांनी त्याचं आव्हान स्वीकारलं आणि ते आव्हान स्वीकारण्यासाठी एकच त्या मागणी केली होती तर दुसऱ्या कुठल्याही मैदानात यावं आणि माझ्याबरोबर लढावं.